110 वर्षांपेक्षा जास्त काळ दिमाखात उभ्या असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी भीषण आग लागली। कोल्हापुरातील खासबाग मैदानात शाहू महाराजांनी अखंड हिंदुस्थानातील पहिलं ओपन थिएटर बांधलं होतं। तेच थिएटर तब्बल 3 तास कोल्हापूरकरांच्या नजरेसमोर जळत होतं। नाट्यगृहाला लागलेली आग आटोक्यात यावी यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेनं फायर ब्रिगेडच्या जवानांनी प्रयत्न केले। तब्बल 2.5 तासांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं। मात्र तोपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृह पूर्णपणे जळून खाक झालं होतं। ही आग इतकी मोठी होती की ज्यामुळे शाहू खासबाग कुस्ती मैदानाचं स्टेज देखील या आगीच्या भक्षस्थानी सापडलं। केशवराव भोसले जयंतीच्या पूर्वसंध्येला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या या नाट्यगृहाला आग कशी लागली आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाहीये। कोल्हापूरकरांनी मात्र या संपूर्ण आगीची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त केली। तर या सगळ्या गोष्टीकडे बघता 9:30च्या दरम्यान आग लागलेली आहे आणि ज्या पद्धतीने आग पेटत गेलेली आहे त्याचा जो फ्लो होता तो प्रचंड होता। शंकास्पद गोष्टी वाटतायत। ही आग कशामुळे लागली याची खरं तर चौकशी झाली पाहिजे आणि या घटना घडतायत। केशवराव भोसलेंची जयंती 9 तारखेला आणि 8 तारखेला केशवराव भोसलेला आग लागते आणि ती कशामुळे लागली आणि त्याच्या पाठीमागची सगळ्या काही गोष्टी असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत। ही आग कशामुळे लागली, कार्यक्रम नसताना ही आग कशी लागली हा खरंच चौकशीचा भाग आहे। म्हणून आम्ही अशी मागणी करतो की याची सखोल चौकशी होऊन या चौकशीत निष्पन्न झालं पाहिजे की वारंवार यावर मोठा खर्च होऊन देखील ही आग कशी लागली याची सखोल चौकशी झाली पाहिजे।